ही पहा करी किती मस्त दिसत आहे बांगडा माशाची आणि ती पण मालवणी पद्धतीची। अगदी घरभर छान असा सुगंध सुटला आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। तर आज आपण पाहूया बांगडा माशाची फिश करी। त्यासाठी इथे मी 2 बांगडे घेतले आहेत। बांगडे हे अगदी फ्रेश असावेत। प्रथम बांगड्यांना अगदी स्वच्छ साफ करायचे आहेत आणि मग त्यांना 2 ते 3 पाण्याने धुवून नंतर त्याला 1 टीस्पून हळद लावायची आहे आणि चवीनुसार 1 चमचा मीठ सुद्धा घालायचे आहे आणि त्यानंतर तिखटपणा येण्यासाठी 1 चमचा घरगुती लाल तिखट सुद्धा टाकायचे आहे आणि हे सर्व माशांना एकदम व्यवस्थित चोळून लावायचे आहे। आता आपण करीसाठी लागणारा मसाला पाहू। त्यासाठी इथे मी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 3 ते 4 आमसुले घेतले आहेत, 1 बॅडगी मिरची घेतली आहे, अर्धा कच्चा कांदा चिरून घेतला आहे, मूठभर कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा धणे पावडर घेतली आहे आणि 5-7 तिरफळं घेतली आहेत। ही तिरफळे जुनी असल्यामुळे मी जास्त घेतली आहेत आणि अर्धा नारळ किसून घेतले आहे आणि 1 चमचा बडीशेप सुद्धा घेतली आहे। हे सर्व आपल्याला आता मिक्सरला एकदम बारीक गंधासारखं वाटायचं आहे आणि 4 ते 5 काळी मिरी सुद्धा घ्यायचे आहेत। मगाशी सांगायचं राहून गेलं। रेसिपी नेहमीसारखी साधी सरळ सोपी आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा। हे पहा, आता हे खोबरे छान असे बारीक गंधासारखे वाटले गेले आहे। आता आपण करी कशी करायची ते पाहू। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घातले आहे। तेल छान तापले की त्यामध्ये 3-4 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तिरफळं घालायचे आहेत 4 ते 5। ही पहा, ही तिरफळं तुम्ही नक्की घाला। या तिरफळांचाच करीला एकदम सुंदर असा स्वाद येतो। हा मेन इन्ग्रेडियंट आहे ह्या रेसिपीचा। ही तिरफळं थोडी जुनी झाली असल्यामुळे मी त्यामध्ये जास्त घातली आहेत। तुम्ही 3 ते 4 घातलीत तरी पुरेशी होतात। आता त्यामध्ये मॅरिनेशन केलेला मासा घालायचा आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे। हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे, नाहीतर मासा तुटू शकतो। हे पहा, मासा आता इथे छान परतला गेला आहे। त्यावर आता झाकण ठेवायचे आहे आणि 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर उकळी आणायची आहे। या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। आता झाकणावर थोडे पाणी घालायचे आहे वाफ येण्यासाठी। हे पहा, इथे छान अशी वाफ आता आली आहे। आता झाकणावरचे जे पाणी आहे ते मी माशामध्ये घातले आहे। आणखीन आता 2 मिनिटे पुन्हा झाकण ठेवायचे आहे आणि छान मासा शिजू द्यायचा आहे। ही तिरफळे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात कुठेही सहज मिळून जातील। हे पहा, माशाला छान आता उकळी आली आहे आणि मासा शिजला सुद्धा आहे। त्यामध्ये आता आपण हे जे वाटण केले होते ते सर्व घालायचे आहे। अशा प्रकारच्या वाटणामुळे करी एकदम चविष्ट होते। मसाला वाटताना मी धणे पावडर घातली आहे, तुम्ही अख्खे धणे घेतलेत तरी चालतील। फक्त धण्याचे प्रमाण तुम्ही थोडे वाढवले तरी चालेल। हे पहा, आता करीला छान अशी उकळी आली आहे आणि मसाला सुद्धा छान शिजला आहे आणि घरामध्ये त्याचा छान असा सुगंध सुटला आहे। अगदी नुसत्या वासानेच खावीशी वाटत आहे। अशी करी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। अगदी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्हाला सुद्धा ही नक्की आवडेल। मॅरिनेशन करताना थोडेसेच मीठ टाकले होते, त्यामुळे आता थोडे मीठ टाकायचे आहे। हे पहा, मस्त अशी बांगडा करी तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। ही करी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर तर एकदमच सुंदर लागते। रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आता भेटू पुढील रेसिपीमध्ये।